मी आडविलं नामकं करीन तमकं करीन. देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजा बी त्याने वरून आणला, राज्यातला पांधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांधन रस्ता सुद्धा, एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागत नाही. भूत आमच्या ताईचं नाक तुटून गेलं. इतके क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता. फडणवीस साहेब, तुम्हाला सांगतो, पुन्हा ती चूक नाही करायची. आणि त्या भानगडीत पडायचं नाही. गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. त्यावेळेस घडलं आता. पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ते भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासह देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय, धमकी नाहीये, हे तुम्हाला मी समजून सांगतोय. कारण तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या. कारण तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती. इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती. त्या लेकरांचा काय जीव मानला असत. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडला ना, मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादरा बसत. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका. आणि मराठी बार मार खायला मोकळे बी नाही. जर गॅजेट देत होते, मी एका नोंदीसाठी तळमळ करतो. काल शिरसाट साहेबाला दिवसभर बेजार केले मंत्री महोदयांनी तुमच्या धाराशिवसाठी. काल दिवसभर. आणि लातूर आपले सोलापूरसाठी. काल सोलापूरला मंत्री महोदय शिरसाट साहेबांनी बैठक घेतली. तेवढं मी एका नोंदीसाठी जीव जाळतो समाजात करतो. एवढं मोठं गॅजेट सोडीन मी, मला काय चावत होती. पण हे काय, आता सरकारकडून बोलायचं म्हणल्याच्या नंतर आमच्यातच राहायचं आणि हळूच तिकडे जायचं, सरकारकडून बोलायचं. मला काय अडचण देत होते. बरं, मी पहिल्या दिवसापासून मागणी माहिती तुम्हाला खरं सांगतो. तिथं असं ठरलं होतं, शंभूराजे देसाई साहेब आले. मराठ्यांनी हे समजून घ्या, खोड कोण करतंय हे मग त्यातनं गॅजेट देत होते. त्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. हे म्हणले त्याच्यानंतर शंभूराजे देसाई साहेब आले 2-4 महिन्यांनी आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गॅजेट का आणणार हैदराबादून. गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ आहे का? कोण म्हणतो ते टर्फ आल्या की गॅजेट देत होते. गॅजेट महाराष्ट्र सरकारजवळ आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. ते हैदराबाद सरकारजवळ आहे. आणि केव्हा देत होते? तो याजवळ पुस्तक आहेत लय मोठे, ते घ्यायला मोकळे येतोय. तो डोक्यावर हिंटे तसेच घेऊन कवर. शंभूराजे देसाई साहेबांना सांगितलं तुम्ही हैदराबादचं गॅजेट का आणत नाही. ते हैदराबादला गेले. त्यांना गॅजेट दिलं नाही. कारण तिथल्याने सांगितलं तुमचे मुख्य सचिव पाहिजेत. मग आमचे मुख्य सचिव, कारण त्या 8-9 हजार कॉप्या त्या अटेस्टेड करून द्यायच्यात. त्यावेळी पुन्हा आठवण करून देतो. बरं झालं विचारलं, सरकार बी जागा होईल तुमच्या एका प्रश्नामुळे. मग पुन्हा मुख्य सचिव त्यांनी नेली 2-3 महिन्यांनी. आणि अंतरवाली देऊन सांगितलं शंभूराजे साहेबांनी की आता आम्ही 8-9 हजार कॉप्या अटेस्टेड करून आणल्या. ते इथं ठेवल्या. वाचल्या सरकारने अभ्यास केला. पुन्हा समिती आली. समिती म्हणली आम्ही तुमच्याकडून घेत नाहीत. आम्हाला काय नेमलंय, मग आम्ही जाऊन आणणार. मग सरकारनं त्या अटेस्टेड कॉप्या शिंदे समितीकडे दिल्या. शिंदे समितीने घेतल्या. पुन्हा शिंदे समिती गेली, त्यांनी गॅजेट आणलं. म्हणजे मधुकरराजे आर्दड साहेब जे आयुक्त होते आपल्या मराठवाड्याचे, यांनी जाऊन आणलं. पुन्हा त्यांच्या नंतर दुसरी टीम गेली शिंदे समितीची, त्यांनी पण आणलं. आता त्याच्यावर 8-9 महिने झाला अभ्यास चालू आहे. झालाय त्यांचा अभ्यासात. त्यांचा त्याच्यावरचा अभ्यास पुरा झालाय. आता शिक महाराष्ट्रात आणलंय आणि तुम्ही म्हणता देत होते. महाराष्ट्र सरकार जवळच नाही, देते कुठून? बरं, मी एवढं मोठं एका नोंदीसाठी लढतो. एवढं मोठं गॅजेट सोडायला मला काय येड लागलं का? आता म्हणा भाऊ तुम्ही, मला गॅजेट देत होते घेतलं नाही. 17 संस्थांचं म्हणा, मी तिन्ही घ्यायला लावले. आता औंध संस्थांच्या नोंदी सुद्धा घ्यायला लावल्या. आता म्हणा, आता मराठा समाज मला म्हणू शकतो गॅजेट देत होते घेतलं. तेव्हा नव्हतं घेता कडून आणि दिल्यावर मला काय चावत होती. दे म्हणून उद्या सकाळी. हा चला, काय अडचण, कोण आहे त्याला म्हणा दे उद्या सकाळी. असं नाही होत. त्यांना त्याच्यावर अभ्यास आता त्यांनी अहवाल केलाय. सरकारला देते, सरकार ते स्वीकारी. जसं की 58 लाख नोंदीचा अहवाल दिला. तुम्हाला याच्यातले बारकावे सांगतो. आमच्या 58 लाख नोंदी शिंदे समिती मुदत संपत आली होती. शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता. आता त्या अहवाल सुद्धा 58 लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत 58 लाख नोंदी झाल्यात. देव जरी आला आणि कसला विरोध करणारा त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजा बी त्याने वरून आणला, आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो. कारण आता त्या अधिकृत झाल्यात. तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिल्यावर आता ते सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो. याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही. आतापर्यंत झालं तेच झालं. मागच्या वेळी तुम्ही गडबड केली होती. पुन्हा आता तशी खोडी काढण्याच्या भानगडीत पडू नका फडणवीस साहेब.
पोलिसांच्या बळावर काही करायचा प्रयत्न कराल तर राज्यातलाच नाही तर दिल्लीतल्या मोदी सरकारलाही हादरा बसेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी पुन्हा मुंबईत धडक घेणार आहेत. लाखोच्या संख्येने मराठा बांधव 27 ऑगस्ट रोजीच मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तत्पूर्वी या मोर्चेची पूर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गाव बैठका घेत आहेत. लातूर धाराशिव दौऱ्यात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय. आमच्याकडे पोलीस आहे म्हणून तुम्ही मागच्या वेळी केला तसा प्रयत्न केला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील. तुम्हाला माणसाबद्दल प्रेम आपुलकी नाही. ती असती तर गेल्या आंदोलनाच्या वेळी 9 वर्षाच्या मुलाला गोळी घातली नसती. आमच्या आया बहिणी लेकरावर तुम्ही गोळ्या झाडल्या. त्या लेकराच्या पायातून आरपार गोळी गेली तेव्हा तिचा जीव काय म्हणाला असेल. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही पुन्हा अशी खोड काढू नका. तुम्हाला ती सवय आहे म्हणून सांगतो. मराठे नेहमी मार खा. मराठ्यांना जे द्यायचं ते नीट द्या आणि सरळ द्या. यावेळी मराठे इतक्या मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहेत की पानंद रस्ता देखील मोकळा राहणार नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, हे लक्षात ठेवा. पुन्हा काही घडवण्याचा प्रयत्न केला तर फडणवीस साहेब यावेळी फक्त राज्यातील सरकारलाच नाही तर दिल्लीतल्या मोदीला सरकारलाही हादरा बसेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आमच्या नोंदी अधिकृत आता कोण रोखणार? शिंदे समितीची मुदत संपत आली असताना मोदीचा अहवाल तयार नव्हता, पण नंतर तो तयार झाला आणि आमच्या 58 लाख नोंदी अधिकृत झाल्या. आता विरोध करणाऱ्यांचा बाप आणि वरून आजा जरी खाली आला तर त्या रद्द होऊ शकत नाही. आता शिंदे समितीचा अहवाल सरकारला सादर होणे, तो त्यांनी स्वीकारणे आणि कायदा करणे एवढे शिल्लक राहिलेले आहे. या माध्यमातून आम्ही 3 कोटी मराठे ओबीसी आरक्षणात घातलेले आहेत. उर्वरित 29 ऑगस्टच्या मोर्चेनंतर जातील. मराठ्यांना आता कोणीही फसवू शकत नाही, रोखू शकत नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.